नमस्कार, मी आकांक्षा. साध्या सराच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण वेगवेगळ्या विषयांवर नेहमी चर्चा करत आलो. आपण भारतात राहतो, भारतीय संस्कृती असेल किंवा हिंदू धर्म असेल, तर याबद्दल प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रश्न असतील किंवा शंका असतील, या असतातच. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार किंवा आपल्या हिंदू धर्मानुसार किंवा आपण जिथे राहतो, तिथे अनेक प्रकारचे धर्म, जाती अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळतात. यामध्ये आजच्या भागात आपण बघणार आहोत की लिंगायत समाज असेल किंवा वीरशैव असेल तर यांच्यामध्ये सध्या कशा पद्धतीनं लिंगायत धर्म वेगळा, स्वतंत्र धर्म अशा पद्धतीची मागणी केली जाते. पण यामध्ये हिंदू संस्कृतीनुसार किंवा हिंदू धर्मानुसार लिंगायत किंवा वीरशैव समाजाचं कशा पद्धतीनं हिंदू धर्मामध्ये महत्व जे सांगितलेलं आहे ते आपण आजच्या या भागात जाणून घेणार आहोत. आजच्या भागात आपल्यासोबत ईश्वर रायण्णावर सर असणार आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की लिंगायत असेल किंवा वीरशैव समाज असेल तर यांच्याबद्दल महात्मा बसवेश्वरांनी कशा पद्धतीने कार्य केलेलं आहे, त्यांच्या परंपरा असतील किंवा त्यांचे विचार जे आहेत ते समाजापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवलेले आहेत, त्यांचं पूर्ण कार्य, त्यांचे विचार या सगळ्याची आपण आजच्या भागात चर्चा करणार आहोत. चला सुरू करूया. सर, आता आपण बघतोय की लिंगायत धर्माबद्दल स्वतंत्र धर्म म्हणून मागणी केली जाते. तर मग आजही हा वाद कितपत चर्चेत आहे आणि या वादाचं नेमकं ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा कारण काय सांगाल तुम्ही? एकतर लिंगायत समाजाच्या काही उपेक्षित वंचित घटकांना आशा आकांक्षा उन्नतीच्या असतातच आणि हे स्वाभाविकपणे समाजातल्या सगळ्या घटकांमध्ये असतं. या सगळ्याची या पार्श्वभूमीवर समाजाला काही सवलती मिळाव्यात, काही प्रगतीचे मार्ग उभे राहावे, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न सुरू असतात. लिंगायत धर्म स्वतंत्र धर्म मागणी म्हणून अल्पसंख्य दर्जा मिळेल, अल्पसंख्य दर्जा मिळाल्यानंतरच्या सोयी सुविधा आपल्याला मिळतील, अशा पद्धतीची भूमिका घेऊन लिंगायत समाजामधला एक गट याच्यामध्ये कार्यरत आहे असं वाटतं. बरोबर. पण या सगळ्यामध्ये मांडणी करत असताना ज्या मंडळींच्याकडनं ही सगळी मांडणी होते त्याच्यामध्ये तथ्याधारित मांडणी ही खूप कमी होते. या सगळ्याच्या धार्मिक पार्श्वभूमीच्या आधारानं अधार्मिक समाजाला करणं आणि मूळ प्रवाहापासूनच समाजाला तोडणं, या पद्धतीची जी मांडणी होते ती अधिक घातक आहे. याच्यामध्ये एक लक्षात येईल आपल्याला की धर्मातल्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सगळ्या भक्ती संप्रदायामध्ये, भक्ती चळवळीमध्ये सगळ्या संतांनी केली. हे करत असताना धर्माचं शुद्धीकरण हा हेतू व्यवस्थित होता आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न करताना त्यांनी धर्माला कुठं आच आणू दिली नाही. पण आजकालच्या ज्या जातीअंताच्या लढाई म्हणतील किंवा अंधश्रद्धांच्या विरोधातल्या ज्या चळवळी चालतात त्या धर्माच्या शुद्धीकरणाच्या बुरख्याआड धर्मच नष्ट करायला निघालेले आहेत. आणि दुर्दैवानं समाजाचा दुसरा एक गट असा आहे की जो कर्मकांडालाच धर्म समजतोय आणि त्यामुळं या दोन्ही गटांच्या संदर्भातनं या सगळ्या विषयाची व्यवस्थित संकल्पना स्पष्ट व्हावी हे आवश्यक आहे. अन्यथा समाजाच्या आशा आकांक्षांच्या भांडवलावर काही मंडळी आपली वैचारिक आणि राजकीय पोळी भाजून घेत आहेत आणि हे समाजाच्या व्यापक हिताच्या दृष्टीनं, दीर्घकालीन हिताच्या दृष्टीनं, देशाच्या दीर्घकालीन हिताच्या दृष्टीनं अधिक धोकादायक असं वाटतं. बरोबर. गरजेनुसार पुढे जाऊन काही बदल होतात आणि ते बदल कुठेतरी सगळ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी काही लोक असतात, ऍक्टिव्हली काम करत असतात, पण त्यांपर्यंत किंवा समाजापर्यंत ते पोहोचत नाहीत. मग यामध्ये सर आपण बघायला गेलं की धर्म असेल, संस्कृती असेल किंवा संप्रदाय असेल, तर या तिन्हीचं काय फरक तुम्ही सांगाल आणि हा कितपत महत्वाचा हा फरक जाणून? या सगळ्याची गडबड जिथं सुरू होते ते मूळ ठिकाण आहे की भारतीय दर्शन, भारतीय जीवन विकसनाची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये आणि एकूण अन्य भारताबाहेरचे जे संप्रदाय, पंथ, धर्म आपण ज्याला म्हणतो रिलिजन्स जे उदयाला आले त्याच्यामध्ये मूलभूत चिंतनाचा जो फरक आहे, आपण सगळं हे पाश्चात्य चष्म्यातून बघायची जी सवय लागली तिथं सगळ्या गडबडी आहेत. आपण धर्म म्हणतो ते रिलिजन या अर्थानं, रूढ अर्थानं बोलतो, पण धर्माची इतकी संकुचित भावना आपल्या परंपरेमध्ये नाही. साधा आपल्याला लक्षात येईल की धर्म म्हणजे काय, तर धारयती इति धर्म, जे धारण करतं. आणि धर्माची व्यापकता किती, आपण वेगवेगळ्या संदर्भाने धर्म वापरतो. ज्याच्यामध्ये एखादं पुण्यकर्म केलं तर त्याला आम्ही धर्मकार्य म्हणतो, की जे रिलिजन मध्ये या सगळ्या गोष्टी कुठेही त्याचा समावेश नाही. ही व्यापकता मुळात समजून घेतली पाहिजे. दुसरं म्हणतो आपण कर्तव्य, यालाही धर्म म्हणतो. जसं मी शेजार धर्म पाळला असं म्हणतो, मी पती धर्म पाळला किंवा पुत्र धर्म पाळला,
तर हे रिलिजन आहे का? तर हे रिलिजन नाहीये. तिसरी गोष्ट आपण स्वभाव असतात, नैसर्गिक स्वभाव किंवा प्रकृती, यालाही आपण धर्म म्हणतो. म्हणजे एखाद्या समजा विंचवानं नांगी नडसलं तर तो विंचवाचा धर्म आहे म्हणतो आपण. एकनाथ महाराजांच्या त्या चरित्रामध्ये त्याचा येतो. तो त्याच्या धर्माचं पालन करतो, मी माझ्या धर्माचं पालन. याचा अर्थ काय? तो त्याच्या रिलिजनचं पालन करतो. तो त्याच्या स्वभावाचं पालन करतो. निसर्गानं जे त्याला जीवनाची पद्धती दिली आहे त्याचं पालन करतो. या सगळ्यामध्ये समुदायाच्या अर्थानं जो धर्म वापरला जातो तो रिलिजन या अर्थानं वापरला जातोय. हिंदू धर्माची विशालता ही अशी आकाशा इतकी मोठी आहे, हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हिंदू धर्म कुठल्याही पद्धतीची नकारात्मकता मांडत नाही, कुणालाही आपल्या कक्षेच्या बाहेर ठेवत नाही. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या अलीकडच्या जजमेंटमध्ये आणि खूप साऱ्या जजमेंट्समध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे की हिंदू धर्म हा सर्वसमावेशक आहे. म्हणजे काय? तर आस्तिक हिंदू आहेत, नास्तिक हिंदू आहेत, जैन हिंदू आहेत, बौद्ध हिंदू आहेत, जे देव मानतात ते हिंदू आहेत, देव मानत नाहीत ते हिंदू आहेत, निसर्ग पूजक हिंदू आहेत, म्हणजे आणि जे स्वतःला हिंदू म्हणत नाही ते हिंदू आहेत. बरोबर. इतकी विशालता या धर्म संकल्पनेच्या बाबतीमध्ये. कनाद ऋषींनी एक छान धर्माची संकल्पना मांडली. ते म्हणतात की जी गोष्ट पारलौकिक आणि ऐहिक अशा दोन्हीच्या उन्नतीचं कारण बनेल तर तो धर्म आहे. त्यामुळं धर्म हा पारमार्थिक ज्ञानाच्या आधारानं ऐहिक उत्कर्षाचा मार्ग दाखवतो. त्यातल्या कुठल्याही एक गोष्ट सोडत नाही. म्हणून आपल्याकडं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे आहेत हे संपूर्ण जीवनाच्या समग्र दर्शनाचे हे उदाहरण आहे किंवा त्या पद्धतीची दृष्टी सांगतात असं वाटतं. आपल्या परंपरेमध्ये जे धर्म म्हणतो आपण त्याच्यामध्ये सामान्य गोष्ट असते की एक, आणि ह्या भारतीय चिंतनामधलं हे साम्य आहे की आपण सगळेजण त्या परमात्म्याचे अंश आहोत. आणि हे कुठल्याही दर्शनामध्ये जाऊन बघा, हीच मांडणी आहे. म्हणून परमात्मा, त्याच्या आधी आत्मा, आत्म्याचं परमात्म्यामध्ये होणारं विकसन, आणि हे सगळं होत असताना पुनर्जन्माची मांडणी, आणि पुनर्जन्माच्या मांडणीनंतरची मोक्षाची अवस्था. मोक्षाला वेगवेगळ्या दर्शनांमध्ये वेगवेगळे शब्द आहेत. काही जण कैवल्य म्हणतात, पण मोक्ष ही संकल्पना सगळीकडे समान आहे. या 4 संकल्पना ज्या आहेत, आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म, मोक्ष, ही भारतीय चिंतनाची समानता, ही भारतीय, हे सनातन धर्म म्हणा, हिंदू धर्म म्हणा, याचं लक्षण आहे. जे सगळे संप्रदाय भारतामध्ये जन्माला आले त्याच्यामध्ये ही समानता दिसते. अब्राहमिक रिलिजन्स किंवा अन्य पाश्चात्य आपण विचारधारा बघितल्या तर याच्यातच मूलभूत फरक आहे. कारण आपण परमेश्वराचेच अंश आहोत असं म्हटलं तर सृष्टीशी आपलं नातं हे घट्ट नातं तयार होतं, चराचराशी घट्ट नातं तयार होतं. अन्य विचारधारा सांगतात की ही सृष्टी ही तुमच्या उपभोगासाठी आहे, सृष्टीचं तुमचं तसं नातं नाहीये. तर ही जीवनदृष्टी म्हणजे हिंदू धर्म आहे. म्हणून सुप्रीम कोर्ट जे म्हणतं ना की हिंदू धर्म हा जीवन पद्धती आहे, जीवनदृष्टी आहे, त्या व्यापक अर्थानं आपण समजून घ्यायची आवश्यकता आहे. सर, धर्माची तर व्याख्या तुम्ही फार छान सांगितलीत आणि नेमका फरक काय आहे धर्म आणि रिलिजन मध्ये, तर हे खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. धर्माबद्दल तर आपण आता जाणून घेतलं, पण संप्रदाय असेल, संस्कृती असेल, पंथ असेल, तर यातला नेमका फरक काय आहे आणि तोही जाणून घ्यायला आवडेल. धर्माची शाश्वत मूल्य जिवंत ठेवून काही उपविभाग त्याच्यामध्ये होत जातात. जसं पंथ हा आपण रूढार्थानं वापरला गेलेला जो शब्द आहे तो शब्द पथ या शब्दापासून तयार झाला. पथ म्हणजे मार्ग. जिथं एका गोष्टीकडे पोहोचण्यासाठीचे काही मार्गच नाहीये अशा वेळी कुणीतरी एक सत्पुरुष एखादा मार्ग चोखाळतो आणि त्या मार्गातनं त्याला त्या परमात्म्याची प्राप्ती होती किंवा दिव्य ज्ञानाची प्राप्ती होती असं आपण म्हणू. आणि तो चाललेला जो मार्ग आहे तो मार्ग अनुसरण्यासाठी अन्य काही लोक त्याच्या मागून चालतात, तर तो पंथ तयार होतो. याच्यामध्ये सत्य एकच आहे, याच्यावरची मूलभूत श्रद्धा मात्र आढळ आहे. पंथ वेगळे असू शकतात, जसे एकाच ठिकाणी पोहोचण्याचे रस्ते अनेक असू शकतात. कुणी ज्याला जो रस्ता सोयीचा वाटला त्या रस्त्यावरनं तो आपल्या अनुयायांना तो घेऊन सुकर त्यांचा प्रवास करतो. संप्रदायामध्ये प्रदाय या शब्दापासून संप्रदाय देणं, सम्यक पद्धतीनं देणं, आपल्याला जे ज्ञान झालेलं आहे ते समाजाला व्यापक अर्थानं देणं असा त्याचा अर्थ आहे. आणि संस्कृती ही या सगळ्या तत्वचिंतनाचं शरीर रूप आहे. जर आपण धर्म हा आत्मा म्हटला तर संस्कृती हे शरीर आहे, दृश्य स्वरूप आहे. जे काही तत्व आहेत त्या तत्वांना प्रत्यक्ष कृतीमधल्या काही गोष्टींशी जोडावं लागतं, अन्यथा तत्व ही ऍबस्ट्रॅक्ट असतात. संस्कृती या चालीरीतीच्या आधारानं, परंपरेच्या आधारानं त्या संस्कृती उभ्या राहतात. आत्ताची सगळी स्वतंत्र धर्मवाल्यांची मांडणी जी होती
ती सगळी बाह्य गोष्टींच्या आधारानं ती मांडणी हम्म. होती. ते शरीरालाच धर्म समजतात, धर्म हा त्याचा आत्मा आहे हे विसरतात. ही सगळी वैचारिक गोंधळाची जी परिस्थिती आहे, त्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे सामान्य माणसाला या बाबतीतल्या संकल्पना थोड्या पुन्हा समजून घ्यायला पाहिजेत असं वाटतंय. आपण बऱ्याचदा ऐकत असतो की वीरशैव समाज असेल किंवा लिंगायत समाज असेल. पण यामध्ये दोघांमध्ये साम्य काय आहे का ते दोन्ही वेगवेगळे आहेत किंवा त्यांच्या परंपरा असतील, तर यात नेमका फरक काय आहे? हे सोपं समजून घ्यायला एक समांतर उदाहरण देतो. आता आषाढ महिना सुरू आहे आणि पंढरपूरची वारी सुरू आहे. या वारीमध्ये जे सगळे सहभागी होत आहेत ते सगळे वारकरी आहेत किंवा ते माळ घालतात म्हणून हम्म. माळकरी पण आपण हम्म. म्हणतो. वारकरी आणि माळकरी हे त्यांच्या बाह्य रूपातनं मिळालेली त्यांची ओळख आहे. बरोबर. आता भागवत संप्रदाय जो आहे तो हम्म. भागवत संप्रदाय आणि वारकरी हे वेगळे आहेत का? तर नाही. आपल्याला नाही. लक्षात येईल की हम्म. भागवत संप्रदाय आणि त्या संप्रदायाला बाह्य लक्षणांवरनं मिळालेलं नाव हे वारकरी आहे. तशाच पद्धतीनं वीरशैव संप्रदाय आणि त्या वीरशैव संप्रदायाचं बाह्य लक्षणावरनं त्या समाजाला ओळखलं जातं ते लिंगायत या नावानं. बर. आता आपल्याला लक्षात येईल की वीरशैव हा शब्द कुठून आपल्याला आढळतो? तर महाभारत काळाच्याही आधीपासून वीरशैव हा शब्द आढळतो. बर. भगवान श्रीकृष्णांनी जी दीक्षा घेतली होती ती वीरशैव संप्रदायांच्या गुरूंच्याकडनं घेतलेली होती आणि त्याचे उल्लेख खूप नंतरच्या सगळ्या वाङ्मयामध्ये आढळतात. आपल्याकडे ज्या सगळ्या आध्यात्मिक परंपरा आहेत त्या आध्यात्मिक परंपरांच्या मध्ये वैष्णव आहेत, शैव आहेत, शाक्त आहेत, गाणपत्य आहेत. अशा सगळ्या परंपरांमध्ये पुन्हा त्यातल्या काही मूलभूत गोष्टींच्या आधारानं आणि स्पेसिफिकेशन होत गेलं. जसं शैव संप्रदायामध्ये आपल्याला लक्षात येईल की काश्मीरी शैव वेगळे आहेत. बर. आपल्याकडचे वीरशैव हे स्वतंत्र एक संप्रदाय आहे. अशा पद्धतीच्या शैवांच्या मध्ये अनेक संप्रदाय, नागा साधू जे शैव आहेत ते वेगळे आहेत. या सगळ्यामध्ये वीरशैव संप्रदायाचं जे महत्व आहे ते जेव्हा जेव्हा या सगळ्या आचार पद्धतीला ग्लानी आली, त्याच्यामध्ये काही दोष शिरले, तर आपला पुरुषार्थ गाजवून, हा पुरुषार्थ दोन्ही पद्धतीने आहे की आंतरशुद्धीचाही आणि बाह्य आक्रमणांच्या संदर्भातलाही आहे. हा पुरुषार्थ गाजवून त्यांनी ज्या समुदायानं ही शैव परंपरा विशुद्ध ठेवली ते वीरशैव आहेत. लिंगायत हा शब्द कुठून येतो? तर 12व्या शतकाच्या आधी कुठे लिंगायत हा शब्द सापडत नाही. अगदी बसवेश्वरांच्या वचन साहित्यामध्ये लिंगायत हा शब्द आढळत नाही. लिंगायत हा शब्द अन्य शरण संतांच्या साहित्यामध्ये आढळत नाही. लिंगवंत शब्द आढळतो. 12व्या शतकाच्या नंतर 13व्या शतकाच्या आसपास हा शब्दाचा वापर समाजामध्ये सुरू झाला आणि त्याचं बाह्य रूपच आहे. लिंग जे धारण करतात ते लिंग आयत. आयत याचा अर्थ खून, जो फारसी शब्द आहे की कुराणामधले आयत असतात, तो आयत याचा अर्थ ती खून. तर लिंग धारण करणारा समाज लिंगायत. जसं माळकरी, वारकरी जे वारी करतात, जे माळ धारण करतात, ते याच्यात अद्वैत काही नाहीये. पण आता स्वतंत्र धर्मवाले अशी मांडणी करतायत की लिंगायत धर्मामध्ये वीरशैव ही एक जात होती आणि ती जात होती, त्यांनी आपले आचार सोडले नाहीत, त्यामुळे आम्ही आता त्यांना नाकारतो. साधा प्रश्न आहे, लिंगायत समाजातल्या कुणाला तुम्ही वीरशैव म्हणणार आणि कुणाला वीरशैव म्हणणार नाही? संपूर्ण लिंगायत समाज हा शैव उपासक आहे. कुणाला तुम्ही आयडेंटिफाय, तुम्ही भेद, वीरशैव हे आध्यात्मिक परंपरेचं आपल्या दृढ झालेलं नाव आहे आणि म्हणून वीरशैव शब्दाचा उल्लेख हा सगळ्या वचन साहित्यामध्ये आढळतो. महात्मा बसवेश्वरांच्या पासून आढळतो, सिद्धरामेश्वरांच्या पासून आढळतो, चन्नबसवेश्वरांच्या वचनांमध्ये हा शब्द आढळतो आणि त्यानंतरच्या मनमथ स्वामी असतील, शिवदास असतील, लक्ष्मण महाराज असतील, या सगळ्यांच्या साहित्यामध्ये तो लिंगायत शब्द नंतर थोड्याफार प्रमाणामध्ये आढळतो. त्यामुळे लिंगायत आणि वीरशैव हे स्वतंत्र नाही. आता स्वतंत्र मांडणी करण्याची त्यांची अगतिकता काय आहे? तर वीरशैव लिंगायत समाज म्हणून स्वतंत्र मान्यता मिळवण्यासाठी जे काही खटपटी झाल्या त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे असे निकाल आहेत की वीरशैव ही प्राचीन परंपरा आहे, हिंदू धर्माचाच भाग आहे, तो स्वतंत्र धर्म नाही.
हम्म. मग आता आपण वीरशैव आमच्या सोबत घेतले किंवा तो शब्द आपण चिकटवून घेतला तर आपल्या स्वतंत्र मागणीचा मूळ आधारच संपतो. म्हणून आता त्यांनी तो शब्द नाकारायला सुरुवात केली. आता ते म्हणतात की ठीक आहे, वीरशैव ही तुमची प्राचीन परंपरा असेल तर आम्ही वीरशैव नाही, आम्ही लिंगायत आहोत. बर. आणि बसवेश्वरांच्या आधारानं ते म्हणतात, आणि बसवेश्वरांच्या साहित्यामध्ये कुठेही लिंगायत शब्दाचा उल्लेख नाही. बरोबर. म्हणजे त्यांना मूळ अजूनही माहिती नसल्यामुळे त्या कुठेतरी गोष्टी नाकारल्या जातात आणि पुढे जाऊन त्या क्रांतीला जरा नवीन जोड मिळावी म्हणून सुद्धा कुठेतरी त्या माहित गोष्टी. नसण्यापेक्षाही कसं आहे, माहिती सगळं आहे. हम्म. ते वेड पांघरून पेडगावला गेला असं म्हणतात ना, तो तसा प्रकार हा सगळा या चळवळीमधल्यांचा आहे. यांच्यातला सगळ्यात मोठा धोका काय आहे, ते आपल्या समाजाला 12व्या शतकाच्या आधीच्या ओळखी सगळ्या तोडू पाहतात. हम्म. आणि आपला समाज एक कट्टर रॅडिकल, की जो इतरांना नाकारतो, हम्म. अशा पद्धतीचा संकुचित समाज असा उभा करू पाहतात. आणि ही जी भारतीय परंपरा नाही, भारतामध्ये इतकी दर्शनं झाली, इतके संप्रदाय आले, भारतीय परंपरा ही मुळात इन्क्लुझिव्ह आहे. हम्म. भारतीय परंपरा ही सर्वांना समावेश करून घेणारी परंपरा आहे. आणि नेमकं जी अब्राहमिक रिलिजन्स किंवा अन्य पंथांचे, अन्य समूहांचे जे लक्षण आहे की जे इतरांना नाकारतात, हम्म. ते एक्सक्लुझिव्ह आहेत, त्या पद्धतीच्या आपल्या समाजाची रचना करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि जे महात्मा बसवेश्वरांच्या मूळ तत्वज्ञानाच्या विरोधात आहे. बरं. कारण बसवेश्वरांचं एक वचन साहित्य आहे ज्याच्यामध्ये म्हणतात की हा तुझा हा माझा असा भेद नको करू, आपण सगळे एक आहोत. हम्म. मग आम्ही वेगळे आहोत हे कोणत्या तोंडाने बसवेश्वरांच्या आधारानं म्हणतात? आम्ही वेगळे आहोत हीच भूमिका समाजातनं नष्ट करायचं काम बसवेश्वरांनी केलेलं हा. आहे. आणि आज हेच लोक आयडेंटिफिकेशन साठी वेगळ्या पद्धतीने काम करतात. बरोबर. महात्मा बसवेश्वरांनी नवीन धर्म सुरू केला, दिशा दिली धर्माला, आणि त्याचबरोबर जो वीरशैव समाज होता किंवा वीरशैव धर्म मानला जातो, तर त्यामध्ये त्यांनी त्याच परंपरेला धरून पुढे काम केलं की त्यांनी स्वतःचा वेगळ्या पद्धतीनं काम सुरू केलं. महात्मा बसवेश्वरांनी नवीन धर्माची स्थापना केली अशी जी एक मांडणी केली जाते, त्याला कुठल्याही पद्धतीचं समकालीन आणि नंतरच्याही परंपरेमध्ये, जीवन पद्धतीमध्ये काही आधार नाही. हम्म. आपल्या भक्ती चळवळीचा जो मोठा इतिहास आहे, त्या इतिहासामध्ये आपल्याला लक्षात येतं की सगळ्या प्रांतांमध्ये, गुजरात असेल, ओडिसा असेल, तामिळनाडू असेल, महाराष्ट्र असेल, सगळ्या प्रांतांमध्ये आपल्याकडं धर्मशुद्धीचे प्रयोग हम्म. आणि यशस्वी प्रयोग झाले. कारण तो जो खुलेपणा लागतो धर्मचिंतनाला, तो खुलेपणा आपल्या परंपरेमध्ये आहे. महात्मा बसवेश्वरांनी आपल्या समाजामध्ये असलेल्या रूढी, परंपरा यांच्यामध्ये ज्या विकृती जन्माला आल्या, आणि काळाच्या ओघात सगळ्या समाजामध्ये काही ना काहीतरी विकृती जन्माला येतात. बरोबर. जेव्हा प्रवाह थांबतो, जेव्हा डबकं होतं, त्या डबक्याला दुर्गंधी यायला लागते, तो प्रवाह पुन्हा निखळ करायला लागतो, प्रवाहित करायला लागतो, तर ते जातं. हेच काम महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये केलं. हम्म. त्यांनी समाजामध्ये असलेल्या कर्मकांडांचं जे स्तोम माजलेलं होतं, ते स्तोम कमी करण्यासाठी म्हणून, आणि प्रत्यक्ष सगळ्यांना कर्मसंस्कृतीच्या आधारानं उभं करण्यासाठी म्हणून, आपल्याकडे भगवद्गीतेमध्ये कर्मयोग सांगितलेला आहे, तोच कर्मयोग पुन्हा दृढ करण्यासाठी म्हणून महात्मा बसवेश्वरांनी काम केलं. आणि हे सगळं करत असताना त्यांनी आपल्या सगळ्या प्राचीन दर्शनांचाच पुन्हा एकदा उद्घोष केला. हम्म. याच्यासाठी त्यांनी पुराण कथा वापरलेल्या आहेत, वेद उपनिषदांमधले श्लोक जसेच्या तसे वचन साहित्यामध्ये वापरलेले आहेत महात्मा बसवेश्वरांनी, आणि सगळ्या समकालीन शरण संतांनी सुद्धा. हे करत असताना आपल्याला लक्षात येईल की धर्माच्या आचरणाची काही जणांना एका ठराविक वर्गामध्ये त्या सगळ्या गोष्टी बंदिस्त झालेल्या होत्या, आणि सगळ्या भूभागामध्ये, सगळ्या प्रांतांमध्ये ही स्थिती कुठल्या ना कुठल्या काळात येत असते. तो जो अध्यात्माचा, विशुद्ध ज्ञानाचा प्रवाह आहे, तो सामान्य शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं. जसं महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर असतील, तुकोबा असतील, एकनाथ असतील, नामदेव असतील, या सगळ्या संतांनी काय केलं, एका विशिष्ट समाजामध्ये अडकून पडलेलं ब्रह्मज्ञान सामान्य माणसाला त्याच्या भाषेमध्ये खुलं केलं. बरोबर. तसं महात्मा बसवेश्वरांनी सामान्य माणसाच्या बोलीभाषेमध्ये, त्यावेळेच्या हळी कन्नड भाषेमध्ये हेच तत्वज्ञान पुन्हा मांडलं. नव्यानं कुठल्या आचार धर्माची सुरुवात केली, नव्यानं सण सुरू केले, नव्यानं रीतिरिवाज सुरू केले, नव्यानं कुठल्या धार्मिक विधी सुरू केले, असं नाही झालं. आगमशास्त्र जे 2,500-3,000 हजार वर्षांपूर्वीचे, त्या आगमशास्त्राच्या आधारानं सगळ्या संकल्पना सुरू केल्या. त्याच गोष्टी दृढतेनं मांडल्या. जसं वारकरी संप्रदायामध्ये सामान्य मनुष्य
हा संत पदापर्यंत जाण्याचा एक मार्ग खुला झाला, हम्म. ज्याच्यामध्ये चोखोबा असतील, जनाबाई असतील, हे सगळी मंडळी आहेत की जे सावतामाळी असतील, हम्म. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांचं प्रतिनिधित्व करतात. पण ते आध्यात्मिक उन्नतीच्या आधारानं संतत्वापर्यंत ते सगळी मंडळी गेली. तो जो मार्ग खुला होणं हे काम समान पद्धतीनं आपल्याला इकडे बसवेश्वरांच्या काळामध्ये दिसतं. हम्म. बसवेश्वरांनी सगळ्या जाती उपजातींमधून खुलेपणानं आध्यात्मिक चर्चा करण्याचा जो मार्ग आहे तो प्रशस्त केला. बरोबर. त्याच्यामध्ये कक्कय्यांसारखे असतील की जे ढोर समाजातले होते, काही शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियाही होत्या. बरोबर. अशा पद्धतीनं सगळा समाज, धोबी असेल, न्हावी असेल, शिंपी असेल, चर्मकार असेल, या सगळ्या समाजाच्या आध्यात्मिक उन्नयनाचा मार्ग उपलब्ध करून दिला, तो सुदृढ केला. म्हणून महात्मा बसवेश्वरांना धर्मसंस्थापक म्हणणं त्यांच्या व्यापक कार्याला संकुचित करण्यासारखं आहे. महात्मा बसवेश्वरांना करते संत सुधारक म्हणता येईल. त्यांनी केवळ तत्वचिंतन मांडलं नाही, तर प्रॅक्टिकली करून समाजामध्ये इम्प्लिमेंटेशन केलं करून त्याचं. दाखवलं. बरोबर. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ती एक गोष्ट सांगितली, की प्रत्येक संतांनी जे काम केलं आहे, ते सामान्य लोकांपर्यंत काही गोष्टी ज्या पोहोचत नाहीयेत, तर त्या त्यांच्या भाषेत कशा पोहोचवता येतील, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करणं असेल किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं असेल, तर हे सुद्धा काम बसवेश्वरांनी केलेलं आहे. त्यामुळं नवी दिशा दिली. ती नवी दिशा देताना पाठीमागच्या ऐतिहासिक गोष्टींना कुठेही त्यांनी सोडलेलं नाहीये. अगदी त्यांना बरोबर. धरूनच त्यांनी पुढे काम केलेलं आहे. पण काही वेळा असंही म्हटलं जातं, की बसवेश्वर जे होते ते वेद विचारांच्या विरोधक होते आणि त्याचबरोबर त्यांनी जे वचन ऐकलं होतं किंवा अभ्यास केला होता ऐतिहासिक वचनांचा, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, वेद कृपण कारण तिन्ही वर्णांचेच उपयोगाचे. म्हणजे वेद हा चिंगूस आहे, कारण तो केवळ 3 वर्णांसाठी आहे, 4थ्या वर्णाला त्याचा अधिकार मिळत नाहीये. याचा अर्थ ज्ञानेश्वरांनी वेदांवर टीका केली म्हणून. दुसरं उदाहरण सांगतो. तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, एरांनी वहावा भारमाथा. याचा अर्थ तुकाराम महाराज वेदांवर टीका करतात म्हणायचं. एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात, वेदांचा वेदार्थ, शास्त्राचा शास्त्रार्थ, आमुचा परमार्थ वेगळाची. या सगळ्यांच्या वेदाविषयीची जी काही त्यांनी मांडणी केली, या मांडणीचं एक सूत्र समान आहे. वेद नाकारत नाहीयेत. वेद ज्या पद्धतीनं बंदिस्त होत आहेत, वेदांच्या आधारानं एका छोट्या समूहाची मक्तेदारी तयार होतीये. ती मक्तेदारी मोडून काढून हा गंगेचा प्रवाह मुक्त करणं आणि तो सामान्य माणसापर्यंत देणं, हे करतायत. जसं मगाशी म्हटलं, तर जर एकनाथ महाराज असं म्हणत असतील की आमचा परमार्थ वेगळा आणि वेद वेगळा, तर तेच एकनाथ महाराज अद्वैत तत्वज्ञान मांडणाऱ्या आदि शंकराचार्यांचे स्तुतीची रचना कशी करतील? जर ज्ञानेश्वर महाराज म्हणत असतील की वेद चिंगूस आहेत, तर ते त्या वेदांच्या आधारानं उपनिषदांचं सार असणारं भगवद्गीता, त्या भगवद्गीतेवरचं अलौकिक भाष्य कसं करतील? तेच तुकाराम महाराज करतात. तेच महात्मा बसवेश्वरांच्या सगळ्या वचन साहित्यामध्ये सापडतं. महात्मा बसवेश्वरांचं एक वचन घेऊन ही स्वतंत्र धर्मवाली मंडळी समाजाचा बुद्धिभ्रम करतात. त्या वचनामध्ये म्हणतात की महात्मा बसवेश्वर हे वेदांचं मी नाक कापेन, उपनिषदांच्यावर हल्ला करेन वगैरे असं आहे. याचा अर्थ ते हातात तलवार घेऊन करणार आहेत. महात्मा बसवेश्वरां खरं तर ते जे वचन सांगतायत ते वचन प्रक्षिप्त आहे अशीच धारणा आहे. पण ठीक आहे, त्या वचनाविषयी साशंकता न निर्माण करता नेमका काय अर्थ बसवेश्वरांचा असेल असा विचार करायला गेला तर सापडेल की मी विवेकाची तलवार घेऊन मी हे जे सगळं भांडार आहे ते मोकळं करेन. ज्याला तो संकुचित समाज वेद मानतो त्याच्यावर मी प्रहार करेन आणि विशुद्ध वेद मी जगासमोर आणेन. आणि म्हणून महात्मा बसवेश्वरांचं आणखीन एक वचन आहे, ज्याच्यामध्ये म्हणतात की वेदांच्या मार्गाने आपल्याला चाललं पाहिजे, त्याच्याशिवाय मुक्ती नाही. बरोबर. त्यामुळे वेद विरोधी महात्मा बसवेश्वर हे मांडणं हे अभारतीय असण्याचं लक्षण आहे. कारण भारतीय परंपरांच्या सगळ्या संप्रदायांचे मूळ स्रोत वेदांमध्ये सापडतात. एकम सत हे जे आहे की सगळं सत्य एकच आहे, सर्वम खल्विदम ब्रह्मा, हे जे की चराचरामध्ये सगळे सृष्टी जी आहे ती सगळे एकाच ब्रह्माचं प्रतिरूप आहे. ही मूळ भारतीय विचारधारा ती कुठून येते? ती वेदांपासून. आणि म्हणून वेद आणि त्याच्यानंतर जन्माला आलेल्या सगळ्या देवदेवता, आपल्या सगळ्या आदर्श,
या सगळ्यांमध्ये गणपती असेल, सरस्वती असेल, या शंकर पार्वतीच्या कथा असतील, शिवपुराण असेल, गणेश पुराण असेल, हम्म. या सगळ्यांचे संदर्भ, महाभारत असेल, रामायण असेल, या सगळ्यांचे संदर्भ विपुल प्रमाणामध्ये सगळ्या शरण साहित्यामध्ये सापडतात. केवळ महात्मा बसवेश्वरांच्या ह्याच्यात जर एखादी गोष्ट नाकारायची असती तर ती मुळातून उद्ध्वस्त केली असती. हम्म. ती पूर्णतः नाकारली. नाकारणारी ही मंडळी आहेत की हम्म. जे एक्सक्लुझिव्ह विचार करतात आणि ते दुर्दैवानं महात्मा बसवेश्वरांच्या नावानं ते हे सगळं करतात आणि त्यांना संकुचित करतात. हे त्यातलं जास्त धोकादायक आहे असं वाटतं मला. बरोबर. आता आपण बघतो की लिंगायत समाजामध्ये बरेच लोक इष्टलिंग धारण करतात. मग इष्टलिंग धारण म्हणजे करण्याची परंपरा जी आहे किंवा करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी ही परंपरा सुरू केली होती की त्याच्या आधीपासून ही चालत आलेली आहे परंपरा? याच्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्याच एका वचनाचा आपण अर्थ समजून घेऊया. त्या वचनामध्ये म्हणतात, वेद वेदांत असं असाध्य असलेले अनुपम लिंगास आणून दिला सद्गुरु मम करस्थलास. नाटबिंदू कळाशी अभेद्य असलेला अखंडित लिंगास आणून दिला मम करस्थलात. आता मी वाचलो अपेक्षिलेले इच्छा पूर्ण झाली माझी आज कुडल संगम देवा. असं मूळ कन्नड वचनाचं हे मराठी रूपांतर आहे. याच्यामध्ये महात्मा बसवेश्वर स्वतः म्हणतात की सद्गुरूंनी माझ्या हातामध्ये करस्थलामध्ये लिंग दिला, म्हणजे गुरूंच्याकडून मी लिंग दीक्षा घेतली. लिंग दीक्षा किंवा लिंग धारण करणं ही भारतीय परंपरेचं व्यवच्छेदक लक्षण आहे एका संप्रदायाचं. याच्यामध्ये इष्टलिंग दीक्षेचे उल्लेख आपल्याला पुराणांमध्ये सापडतात, आगमांमध्ये सापडतात. कमीत कमी 3-4 हजार वर्षांपूर्वीचे हे सगळे धार्मिक ग्रंथ आहेत. पुरातन शिल्पकृतींमध्ये सुद्धा मंदिरांमध्ये वगैरे इष्टलिंग धारण केलेल्या मूर्ती सापडतात. लिंग धारण किती पुरातन आहे तर महात्मा बसवेश्वरांच्याच वचनामध्ये ते याचा उल्लेख करतात. महात्मा बसवेश्वर म्हणतात, हे जरा वचन मोठं आहे पण महात्मा बसवेश्वर म्हणतात, आमुचे शिवभक्तच श्रेष्ठ असती यावर नसल्यास विश्वास वाचुनी पहा हो बंधूनो वेदांत अथर्वण वेदात. मातंगी रेणुका गर्भ संभवात इति कारुण्यम मेधावी रुद्राक्षिणम लिंग धारणस्य. आता हा सगळा हे वचन आहे पूर्ण मोठं. याचा अर्थ काय आहे तर या सगळ्यामध्ये वेगवेगळे संदर्भ देऊन महात्मा बसवेश्वर म्हणतात की लिंग धारण करण्याची आमची परंपरा आहे, आपली परंपरा आहे. ती इष्टलिंग धारण करण्याची परंपरा आपण पुन्हा एकदा दृढ करतो. आता हे इष्टलिंग काय आहे तर महात्मा बसवेश्वरांनी जे क्रांतिकारक पाऊल उचललं त्याचं एक उत्तम चांगलं उदाहरण की समाजामध्ये जातीपातींच्या व्यवस्था इतक्या दृढ झाल्या होत्या की त्याच्यामुळे सामान्य जीवन जगण्याचंच अडचण काही समाजाला निर्माण झाली होती. सामान्य मनुष्यत्वाचं जीवन त्यांना जगता येत नव्हतं, ज्याच्यामध्ये त्यांना मंदिरात जाता येत नव्हतं. त्या अलीकडच्या काळापर्यंत आपण बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही मंदिर प्रवेशासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला. याची पाळंमुळं त्या काळापासून होती. महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं की मंदिरामध्ये जाण्यापासून रोखतायत, समाज रोखतोय तर ठीक आहे ना, मंदिरात जाण्याऐवजी तुम्ही मंदिर बना, तुम्ही परमेश्वर तुमच्या सोबत घेऊन जगा. त्यांनी त्या समस्येला दिलेलं हे प्रॅक्टिकल उत्तर आहे. त्यांनी मंदिरात प्रवेश मिळत नाही तर तुम्ही देव सोडा म्हटलं नाही, परंपरा नाकारा म्हटलं नाही, विद्रोही विद्वेषी विचार मांडला नाही, त्याला अनुसरून प्रॅक्टिकल समन्वयवादी विचार मांडला. आणि लिंग धारण करण्याची जी पद्धत आहे ती पुरातन काळापासून आहे. लिंग दीक्षा हा संस्कार अन्य बऱ्याच संदर्भामध्ये आपल्याला सगळ्या ग्रंथांमध्ये सापडतो. महात्मा बसवेश्वरांनी या सगळ्याला सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याला स्थान दिलं, हे वैशिष्ट्य. वीरशैव संप्रदाय जो लिंग धारण करतो त्याची लिंग दीक्षेचं आणखीन एक महत्वाचं लक्षण आहे की जे सगळे भेदाभेद नष्ट करण्याचं क्रांतिकारी पाऊल कसं लक्षात येतं की पहिली जी लिंग दीक्षा होती ती गर्भार अवस्थेमध्ये होती, की जे मूल अजूनही जन्माला यायचंय आणि तो मुलगा आहे का मुलगी आहे माहित नाही. त्यामुळे तिथं सुद्धा गर्भावस्थेमध्ये असतानाच, याचा अर्थ लिंग दीक्षेचा अधिकार हा लिंगभेदाच्या आधारानं नाही, तो सगळ्यांना आधार, हे लक्षात येतं. आणि दुसरी महात्मा बसवेश्वरांनी ही गोष्ट केली की जो आयुष्यभर लिंग धारण करतो त्याचं जगणं हे एका अर्थानं योगियाचं जगणं आहे. कारण तो लिंग धारण करतो, तो स्वतः मंदिर आहे, मंदिराचं पावित्र्य घेऊन जगतो आणि तो मंदिराचं पावित्र्य घेऊन जगतो याचा अर्थ आयुष्य संपूर्ण व्यतीत करत असताना तो साधनेच्याच हेतून साधनेच्या पद्धतीनं तो करतो. म्हणून महात्मा बसवेश्वरांच्या त्या काळापासून ज्या काही छोट्या चालीरीतींमध्ये काही बदल झाले त्या बदलामध्ये एक आहे की लिंगायत समाजाची जी अंत्येष्टी विधी आहे ती समाधी अवस्थेची विधी आहे. बाह्य लक्षणावरनं
खूप जण गोंधळात पडून त्याला दफन म्हणतात. हम्म. दफन हे भारतीय परंपरा नाही. बरोबर. दफन मध्ये तो मृतदेह तसाच राहतो, तो आत्मा राहतो आणि मग तो कयामत का दिन जेव्हा येईल तेव्हा तो पुन्हा एकदा उठून येतो, म्हणून ते शरीर जतन करून ठेवायचं असतं. लिंगायतांच्या मध्ये अशी धारणा नाही. लिंगायतांच्या मध्ये समाधी अवस्थेमध्ये अंत्यविधी केला जातो. त्या अंत्यविधीचा अर्थच असा आहे की जो आयुष्यभर योगियाचं जीवन जगतो त्याला अग्निसंस्कार नाही. आणि अग्निसंस्कार नाही ही लिंगायतांची धारणा नाही, ही हिंदू परंपरा आहे. आगमांमध्ये असं सांगितलंय की जे संन्यास घेतात त्यांना अग्निसंस्कार नाही. अजूनही सगळ्या साधू संतांचे अंत्यसंस्कार बघा, आपण कोणाला अग्निसंस्कार करत नाहीत. आणि समाधी अवस्थेमध्ये अंत्यसंस्काराची परंपरा भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या जातींमध्येही आहे. गोसावी समाज आहे, तो अग्निसंस्कार नाही करत. मग केवळ बाह्य लक्षणावरनं आम्ही वेगळे आहोत, आमचा धर्म वेगळा आहे असं म्हणायचं का? ही गडबड मात्र आपल्याला लक्षात येते. बरोबर. याच संदर्भात मला हा एक प्रश्न विचारायचा आहे की वीरशैव लिंगायत समाज जे आहे तर त्याच्या परंपरा असतील, पूजा असेल किंवा संस्कार असतील किंवा अंत्यसंस्कार असतील, तर या सगळ्या वेगळ्या पद्धतीने केल्या जातात. तर मग यामुळे हा धर्म स्वतंत्र ठरतो का? मुळातच भारतीय परंपरा ही इतकी विविधतेने नटली आहे ना की आपल्या लक्षात येईल. साधं उदाहरण सांगतो. आपण कदाचित वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या विवाह प्रसंगांना आपण उपस्थित असतो. ओरिसामध्ये जा, तिथला विवाह विधी वेगळा आहे. कर्नाटकातला विवाह विधी वेगळा आहे. तामिळनाडूतला वेगळा आहे. उत्तर भारतात विवाह विधी वेगळा आहे. मग विवाह विधी वेगळा आहे, हे सगळे धर्म आहेत म्हणायचे का? त्या त्या ठिकाणी काही चालीरीती उभ्या राहतात. त्यामुळं बाह्य लक्षणांवरनं धर्म मान्यता होत नसते. धर्माला स्वतःचं तत्वज्ञान लागतं. आज जे लिंगायत समाज म्हणून स्वतंत्र धर्म म्हणून मागणी करणारी मंडळी आहेत, ती असं कोणतं तत्वज्ञान सांगतायत की आम्ही वेगळ्या पद्धतीने तत्वज्ञान मांडतो की ज्याचा कुठेही अन्य आधार नाही भारतीय परंपरेमध्ये. ते म्हणतात आम्ही जातीपाती विरोधात हा धर्म. आपण आपल्याकडं भगवद्गीतेतच म्हटलंय की गुणलक्षणावरनं जातीचा विचार आहे, वर्णाचा विचार आहे. आपल्याकडे जाती व्यवस्थाची विकृती मधल्या काळामध्ये आली. तो धर्माचं लक्षण नाहीये, ते आमच्या विकृतीचं कारण आहे. कोणतं वेगळं तत्वज्ञान नाहीये. कोणती वेगळी देवता? शिव उपासक आहेत सगळे, त्याच शंभूची पूजा करतात. कोणते वेगळे धार्मिक परंपरा, कथा, ग्रंथ? शिवपुराण वाचतात, शिवाच्या मंदिरात जातात, त्याच गणेशाची पूजा करतात. वेगळे पण कशात आहे? कोणते वेगळे मंत्र आहेत? ओम नमः शिवायचा मंत्र की जो वेद काळापासून चालत आलेला आहे. कोणत्याही पद्धतीनं बाह्य गोष्टींच्या मध्ये सुद्धा वेगळेपणा दाखवता येत नाही. आणि धर्म म्हणून त्याची मांडणी करतायत, त्याच्यात तरी मूलभूत फरक आवश्यक असतो. तो मूलभूत फरक तर कुठेही म्हणजे उदाहरणाला सुद्धा सापडत नाही. धर्म म्हणून जर स्वतंत्र मांडणी करायची असेल तर या सगळ्या गोष्टींमध्ये युनिकनेस तुम्हाला दाखवायला लागेल की जो या सगळ्या परंपरेचा धागा सोडू नये. असं युनिकनेस आहे थोडीच नाहीये. त्यामुळं ही स्वतंत्र धर्माची भूमिका लिंगायत म्हणून जे मांडतात ती सगळी निराधार आहे, कपोल कल्पित आहे. त्याला आणि आपण लिंगायत समाजाच्या आजपर्यंतच्या सगळ्या घरांमधले कुलाचार, सगळ्या घरांमधले सणवार, परंपरा सगळे काढून बघा. लिंगायत समाज दसरा साजरा करतो, दिवाळी साजरी करतो, लक्ष्मीपूजन करतो, गणपती बसवतो, कुलदेवतेला जातो, गणपतीला जातो, संकष्टी करतो. तो शैव आहे म्हणून वैष्णव पद्धती नाकारत नाही, तो एकादशी करतो. मग काय करतो? आम्ही वेगळा धर्म, वेगळा धर्म. आमची भूमिका काय? खरं तर हा वेगळा धर्म आहे. भारतीय परंपरा सर्वसमावेशक आहे. त्या सर्वसमावेशक परंपरेचा दृढ आधार लिंगायत समाज आहे. आणि आपला समाज अधिक पुरोगामी पद्धतीचा विचार करायला तयार होतो. याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करणारा समाज आहे, ज्याच्यामध्ये अंत्यविधी झाल्यानंतर 3च दिवसात सगळे कार्य संपतात लिंगायत समाजात. अन्य कुठले पिंडदान वगैरे अशा सगळ्या गोष्टी समाज स्वीकारत नाहीये. याचा अर्थ काय? समाज कर्मकांडांच्या पलीकडे गेलेला आहे. हे समाजाच्या विकासाचं लक्षण आहे, न की भेदाचं लक्षण. विविधतेला भेदाचा आधार करून त्या विविधतेच्या आधाराने भेद उत्पन्न करणं ही जुनी पद्धत आहे आणि ही देश विघातक, समाज विघातक शक्तींची पद्धत आहे. तसं नाहीये. आणि हे केवळ लिंगायत समाजाच्या बाबतीत होत आहे असं नाही बरं का. आज या घडीला जनगणनेच्या आधारानंच देशामध्ये सगळ्या प्रांतांमध्ये त्या त्या प्रांतातल्या वेगवेगळ्या समूहांना स्वतंत्र धर्म म्हणून त्यांच्या वेगवेगळ्या अभिलाषा जाग्या करून, अस्मिता जाग्या करून हिंदू धर्मापासून फोडायचं कारस्थान सुरू. मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये असा एक फसलेला प्रयोग झाला. मराठा समाजाला वेगळा शिवधर्म म्हणूनच्या मांडणी सुरू झाली. आणि शिवधर्म किती तर आमचं बारसं वेगळं, आमचं लग्न वेगळं, हे सगळं.
आज काय स्थिती आहे, शिवधर्म जे मांडतात ती सगळी सुद्धा मंडळी हिंदू धर्म पद्धतीच्या चालीरीती करतात. हा प्रयोग टिकणारा नाही. बरोबर. वनवासी बांधवांच्या मध्ये आम्ही मूळ निवासी म्हणून उभं केलं. सरणा आंदोलन आता नुकतंच गेल्या महिन्यामध्ये आपण दिल्लीला मोठं आंदोलन बघितलं की ज्याच्यामध्ये हे सगळं आंदोलनाच्या विरोधामध्ये आम्ही हिंदू धर्माचा भाग आहोत अशी भूमिका मोठ्या संख्येनं येऊन वनवासी बांधव तो मांडला त्यानं लाल किल्ल्यामध्ये. याच पद्धतीनं रहिदास समाजाच्या बाबतीमध्ये सुरू आहे. ज्या त्या प्रांतामध्ये जो तो समाज बहुसंख्येनं आहे त्या समाजाला हिंदुत्वापासून तोडणं, या मूळ विचारधारेपासून मूळ समाजापासून तोडणं हे मोठं षडयंत्र आहे. त्या षडयंत्राचा हा भाग आहे. अन्यथा सामान्य समाजातल्या सामान्य घटकामध्ये याच्या बाबतीतल्या कुठल्याही पद्धतीचं किंतु परंतु नाहीये. त्याला जर सांगितलं की तू लिंगायत धर्माचा आहेस म्हणून तू सगळे देवघरातले देव नेऊन नदीत सोड, तो सोडणार आहे? जर आमच्या घरातल्या महिलेला सांगितलं की तू हिंदू धर्माची आहेस म्हणून मग गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाक, कपाळावरचं कुंकू पुस, हातातल्या बांगड्या काढ, तू व्रतवैकल्य करतेस तर व्रतवैकल्य नाकार, तू तुझ्या कुलदेवतेला जातेस तर ते बंद कर, तू तीर्थयात्रा करतेस ते बंद कर, मंदिरात जायचं बंद कर. कोण स्वीकारतंय? हे स्वीकारलं जात नाहीये. बरोबर. पण इतकी विखारी मांडणी केली जाते हे जास्त घातक आहे. एका अर्थानं धर्माच्या नावाखाली आज या सगळ्या मंडळींचं जे लीड करतायत ना, यातले कुणीही आध्यात्मिक सत्पुरुष नाहीयेत. हे सगळेजण भगवे वेशधारी असतील किंवा विद्वत्तेचं पांघरून ओढलेले असतील. हे सगळेजण त्या वेशामध्ये असलेले धर्मविरोधी कम्युनिस्ट आहेत की जो समाज तोडायला बसलेले आहेत. आणि हे सगळ्यात मोठं महापाप ते महात्मा बसवेश्वरांच्या नावानं करतात. कारण महात्मा बसवेश्वरांनी संपूर्ण आयुष्य समाज जोडण्यासाठी घालवलं. महात्मा बसवेश्वरांना रक्तरंजित क्रांती शक्य होती, रक्तरंजित क्रांतीचा मार्ग त्यांनी नाही स्वीकारला. महात्मा बसवेश्वरांनी मनपरिवर्तनाच्या आधारानं समाज परिवर्तनाचा मार्ग प्रशस्त केला. आम्ही महात्मा बसवेश्वरांच्या नावानं कोणतं तत्वज्ञान समाजामध्ये पेरतो, कोणती मांडणी करतो हे कळलं पाहिजे. आपण आपल्याच आदर्शाला संकुचित करणं, आमच्या समाजापुरता मर्यादित करणं, विश्वव्यापी तत्वज्ञानाला एका छोट्या समूहाचं तत्वज्ञान याच्यासारखं घोर पाप नाहीये. या भागात आपण जाणून घेतलेलं आहे महात्मा बसवेश्वरांनी कशा पद्धतीनं कार्य सुरू केलं, त्यांचे विचार कशा पद्धतीने होते, काही ऐतिहासिक मुद्दे असतील, काही माहिती आपण जाणून घेतलेली आहे सरांकडून. आणि त्याचबरोबर वीरशैव लिंगायत या दोन्हीमध्ये परंपरा असतील त्यांच्या किंवा त्यांची संस्कृती असेल ही कशा पद्धतीने आहे, कशा पद्धतीने या समाजाला पुढे आणण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी काम केलेलं आहे आणि त्यांचे विचार आजच्या लोकशाहीला धरून असतील किंवा आताच्या सध्याच्या सिच्युएशनला धरून कशा पद्धतीनं आधीच मांडून ठेवले होते त्यांनी आणि त्यांनी समाज प्रबोधनासाठी कशा पद्धतीनं काम केलेलं आहे. अजून बरेच प्रश्न बाकी आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत पुढच्या भागामध्ये म्हणजेच पार्ट 2 मध्ये. तर नक्की पहा पुढचा भाग. पार्ट 2 मध्ये अशाच नवनवीन प्रश्नांसोबत आपण पुन्हा भेटूया. साधा सरळचा हा भाग इथेच संपला. आणि जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा बेल आयकॉन दाबला नसेल तर तो नक्की बेल आयकॉन प्रेस करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल किंवा याबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये जरूर आम्हाला सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपण चांगल्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. भेटूया पुढच्या भागात.